आजचे यशवंत देखील आपल्यासारखेच कधी काळी या गर्दीचा भाग होते. एक निश्चय, त्या निश्चयानंतर दिशापूर्वक अभ्यास आणि त्यानंतर यश. त्यामुळे या यशवंतांचं मनोगत आपल्याला नक्कीच हितकारक ठरेल, प्रेरणादायी ठरेल. यासाठी मी यशवंतांना मनोगतासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. विजय चंद्रकांत राठोड यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व गुरुवर्य, येथे जमलेले सगळे विद्यार्थी, पालक आणि माझ्यासोबत गुणवंत ठरलेले माझे सहकारी, या सगळ्यांना माझा नमस्कार. मी विजय चंद्रकांत राठोड, मूळ ठाकरवाडी तांडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तसा UPSCचा प्रवास हा खडतरच असतो, पण लक्षात ठेवा, ध्येय हे तुमचं निश्चितच आहे जर तुमचे प्रयत्न खरे असतील तर. या यशामध्ये, हे यश मिळवताना मला वाटतं मी काय केलं, कसं केलं, यापेक्षा मी काय शिकलो आणि मी तुमच्यासाठी काय सांगू शकतो किंवा मी सांगेल यातच मला धन्य वाटेल. कारण हा प्रवासात मला बऱ्याच काही गोष्टी शिकता आल्या की मला वाटतं की मी ते तुमच्यासोबत शेअर करावं. सगळ्यात पहिली गोष्ट मी शिकलो की माणसाने निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट मिळवायची असेल ते ध्येय निश्चित केलं पाहिजे, तो निर्णय घेतला पाहिजे की हो मला UPSCच करायचं आहे. कारण जर हा निर्णय तुम्ही घेतला तरच तुमची वाटचाल त्या दिशेने होणार आहे, नाही तर नाही. त्यामुळे बरेच काही आपल्यातले विद्यार्थी असतील जे अजून पण संभ्रमात असतील, तर त्यांनी UPSCमधनं आपल्याला नेमकं काय करता येईल, कसं करता येईल, या सगळ्याचा विचार करून हा निर्णय घ्यायचा की मी UPSCच करणार आणि मी कलेक्टरच होणार. त्यानंतर जेव्हा आपले ध्येय निश्चित होतं की हो मला हेच बनायचं आहे, मग आता नुसतं ध्येय निश्चित करून उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार. प्रयत्नच नाही तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. कारण या एक्झाममध्ये खूप काही लोक बसतात, जवळजवळ लाखांच्या संख्येने या एक्झाममध्ये मुलं बसतात, त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असतं. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांपेक्षा वेगळे होताल तेव्हाच तुम्ही या एक्झाममध्ये सिलेक्ट होणार आहात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कष्ट, हार्डवर्क, आणि हार्डवर्क इज अ की टू धिस सक्सेस. या हार्डवर्कसोबतच तुम्हाला गरज आहे कन्सिस्टन्सी, सातत्य. लक्षात ठेवा, ही एक्झाम एवढी आपण अवघड म्हणतो पण अशक्य नाही, पण यावेळेस बऱ्याच वेळा तुम्हाला अपयश येऊ शकतं. मला स्वतः 2 वेळा अपयश आलं, पण मी खचलो नाही, धैर्य धरलं आणि मनाशी म्हटलो नाही यार, हे UPSC आपली इज्जत काढते, एक दिवशी आपण त्याची इज्जत काढू आणि पहिल्या 100मध्ये एकूण दाखवू. कारण मित्रांनो, नाद तर लागलाच होता UPSCचा, आता काही झाली तरी हा नाद सोडायचा नव्हता. त्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात मागं वळून पाहिलं, माझ्या काय चुका झाल्या. कारण या अपयशामधून शिकणं महत्त्वाचं आहे. नुसतं दुसऱ्यांना स्टोरी सांगायचं नाही की असं झालं म्हणून झालं नाही यार, असं नाही, पण आपण स्वतः त्याचं ॲनालिसिस करायचं की मी कशामुळं झालो नाही. मला आठवतं की माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये माझा अभ्यास कमी पडला होता, ठीक आहे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मला जाणवलं की माझं विश्लेषण, ॲनालिसिस, डेप्थ, एखाद्या कन्सेप्ट समजून घेणं, त्याची किती डेप्थ हवी, ह्या सगळ्या गोष्टी कमी पडत होत्या. आणि तिसऱ्या प्रयत्नात ठरवलं नाही यार, पहिला सिलेबस कंप्लीट करू, त्याच्यावर इन डेप्थ ॲनालिसिस करू, कन्सेप्ट सगळे अंडरस्टँड करू. कारण मित्रांनो, ही एक्झाम घोकंपट्टीची नाही, ही एक्झाम म्हणजे एक चांगला, सुशिक्षित, जागरूक नागरिक ही UPSCची अपेक्षा आहे आपल्याकडनं. त्यामुळं कोणत्याही इश्यूबद्दल, कोणताही प्रॉब्लेम असेल, याबद्दल तुमचं एक अंडरस्टँडिंग एक चांगल्या सुशिक्षित माणसासारखं हवं आहे. एक घोकंपट्टी करून, फॅक्ट्स गोळा करून तुमची उत्तरं चांगली नाही येणार. उद्या तुम्हाला IAS अधिकारी बनायचं आहे, उद्या तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहेत, पॉलिसी तयार करायच्यात, अशावेळी घोकंपट्टी उपयोगी पडत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं इन डेप्थ ॲनालिसिस, अंडरस्टँडिंग असणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे अंडरस्टँडिंग असतं तेव्हाच तुम्ही आपली मतं लिहू शकता. आणि जेव्हा तुमची मतं असतात तेव्हा UPSCला तुम्हाला सलाम ठोकावाच लागतो. त्यानंतर
की हे यश मिळवण्यासाठी आपल्याला नेहमीच एक सायकोलॉजिकल सपोर्ट लागतो, पण एक मोटिवेशन लागतं, एक इन्स्पिरेशन लागतं. पण माझ्या मते सेल्फ मोटिवेशन इज अ बेस्ट मोटिवेशन. कारण दुसरा व्यक्ती, दुसरं कोणीही आपल्याला किती वेळ मोटिवेशन करेल. माझं मोटिवेशन माझा तांडा. कारण मी बघायचो लहानपणापासून जिथे जायला रोड नाहीत, मुलांना शिक्षण नाही, मला नेहमी वाटायचं की यार आपण डॉक्टर झालो ठीक आहे, मी यांना नीट करेल, यांचे आजार बरे करेल, पण यांची परिस्थिती कशी काय सुधरेल. तेव्हा मला माझं मोटिवेशन म्हणजे हे जेव्हाही माझा तांडा माझ्या डोळ्यासमोर यायचा तेव्हा मला वाटायचं नाही यार, झोपायचं नाही, लढायचं. कारण आपण जर आत आलो तरच या देशामध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांना शिक्षण नाही आहे, हजारो लोक उपासमारीने मरत आहेत, हजारो लोकांच्या घरापर्यंत जायला रोड नाही आहेत. तेव्हा आपण एक चांगला सक्षम अधिकारी बनून यांची दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि माझं हे मोटिवेशन एवढं स्ट्रॉंग होतं की मला दुसऱ्या मोटिवेशनची गरजच नाही पडायची. त्यामुळे मित्रांनो, दुसऱ्यांवर मोटिवेशनसाठी डिपेंड असण्यासाठी स्वतःचं मोटिवेशन ठरवा की जे तुम्हाला नेहमीच तुमच्या मनात एक आग लावून ठेवेल, जी आग जोपर्यंत तुम्ही अधिकारी बनत नाही तोपर्यंत विझणार नाही. त्यासाठी सेल्फ मोटिवेशन इज अ बेस्ट मोटिवेशन. या प्रवासामध्ये माझे बरेच गुरुवर्य यांचा मला खूप सपोर्ट भेटला. त्यांच्याकडनं बरेच कन्सेप्ट समजून घेण्यात मदत झाली. युनिक अकॅडमी असेल, यशदा, ज्ञानप्रबोधिनी, आणि एका व्यक्तीचा मी जाणीवपूर्वक उल्लेख करेल, ते म्हणजे माझे सिनियर डॉक्टर संदीप पाटील. कारण स्वतः प्रिपेअर करताना आपल्यासोबतच्याला कसं काय समजून सांगायचं हे त्यांनी मला नेहमी शिकवलं. कारण म्हणतात जर तुम्हाला एक काही बनायचं असेल तर ते बनण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला मदत करा, त्याला हेल्प करा. उदाहरणार्थ तुम्हाला IAS बनायचं आहे तर तुमच्यासोबतचे सहकारी असतील तर त्यांना IAS बनण्यासाठी मदत करा. कारण हे कॉपरेटिव्ह आहे असं मला वाटतं, रॅदर दॅन कॉम्पिटिटिव्ह. कॉम्पिटिशन तुम्ही स्वतःशी करा. कारण दरवेळेस तुम्ही जेव्हा फेल होताल त्यावेळेस नेहमी वागा की मी कशात कमी पडलो आणि स्वतःशी कॉम्पिटिशन करा, तर तुमचं यश नक्कीच आहे. हे सगळं बोलून मी तुमचे आभार मानतो. आणि जे काही विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत आहेत, MPSC असेल, UPSC असेल, त्यांना एकच सांगतो, कुठल्याही गोष्टीचा लोड न घेता, टेन्शन न घेता फक्त अभ्यास करा. मन मोकळेपणाने मन लावून अभ्यास केला तर हे यश तुमचंच आहे. धन्यवाद.